आता मी तिकडे गेलो होतो ना घरामध्ये मठामध्ये, मला स्वामींनी ह्यासाठी कदाचित बोलवलं असेल की कुणाल हे सगळं बाहेर काढ, हे काय धंदे लावलेत ना माझ्या नावाखाली हे सगळं बाहेर काढ, म्हणून मला असं वाटतं स्वामींनी मला तिकडे बोलवलं असेल. तुम्ही जर का स्वामींना मनापासून मानत असाल ना तर माझा हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत किमान बघा. आजकाल झालंय काय, स्वामी या नावाने आपण धंदा सुरू केलेला आहे, कमवण्याचा माध्यम झालेला आहे. आता एक मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार, माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे. मला असं वाटतं तुम्ही त्यातून काहीतरी बोध घ्यावा आणि स्वतः तुम्ही कुठे यात फसणार नाही याची मला असं वाटतं दक्षता घ्यावी. एक स्वामींचा मुंबईमध्ये मठ आहे, मला त्या मठाचं नाव नाही घ्यायचं, मला तुम्हाला सांगायचं नाही, कारण उगाच कोणावर आरोप करायचा मला ते पटत नाही. पण मला जो अनुभव आला तो मी तुम्हाला सांगतो. एका घरामध्ये, एका फ्लॅटमध्ये एक ते मठ आहे स्वामींचं, आणि प्रत्येकजण आजकाल काय ना स्वामींचं मठ आपापल्या घरामध्ये सुरू करायला लागला आणि स्वतः राहतात दुसऱ्या घरामध्ये, आणि काहीतरी एक स्टोरी लोकांसमोर मांडतात. मी स्वतः गेलो, तो माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. बरेच दिवस झालं मला एक आपला सबस्क्रायबर फॉलोवर मला मेसेज करत होता की आपण तुम्ही कधी मठात या. मठामध्ये तिकडे गेल्याच्या नंतर ते मठ तर काय नव्हतं, ते बिल्डिंगमध्ये एक घर होतं, माझी गाडी मी खाली लावली आणि तिकडे आपण घरामध्ये कसं कोणाच्या मित्राच्या घरी जातो असं काहीतरी एक फील होतं, आणि पूर्ण तिकडे त्या घरामध्ये स्वामींचा मठ हा स्थापन केला होता. आणि एका घरामध्ये काही वस्तू होत्या, आता त्या वस्तू कसल्या होत्या काय ते इतर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे सांगतो. पण मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत याचसाठी पाहावा की बाबा रे तुम्ही कुठेतरी ह्याच्यामध्ये फसले जाता कामा नये. कारण आता आपण बघतोय त्या अशोक खरचं काय प्रकरण, देवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली आपल्याला कसं फसवलं जातं. प्रत्येक जण काय अशोक खरत असेल अशातला भाग नाही, पण एक आपल्या खिशातला पैसा तरी आपला जातोच ना. आपण श्रद्धे खातील, भक्ती खातील आपण काहीतरी दान करतोच ना, पण ते दान कुठे जातं किंवा त्याचा काय उपयोग होतो, समाजासाठी काय खरंच त्याचा उपयोग आहे का? म्हणजे आपण 100 रुपये द्यायचं आणि त्यातला 20-30 रुपयाचं अन्नदान होणार असेल आणि 70% कोणाच्या खिशात जाणार असेल तर मला असं वाटतं त्याच्यावर पण बोललं पाहिजे. तर मी त्या मठामध्ये गेलो, घरामध्ये गेलो. आता हे ज्यांचं घर होतं ते काय अस्तित्वात नव्हते, पण ते स्वामी भक्त होते म्हणे, आणि त्यांची एक मूर्ती तिकडे त्यांनी उभारली होती, ठेवली होती, आणि बाजूला एक स्वामींचं मंदिर होतं, आणि त्याच्याच बाजूला लगत त्यांची एक बायको होती. ती आता त्यांचा म्हणजे उत्तराधिकारी काय बोलतात ना ते, म्हणजे ते आधी शिष्य होते स्वामींचे, आता ते नाही तर मग आता त्यांची बायको ही शिष्य झाली. उत्तराधिकारी हे काय बरं त्यांचं त्यांनाच माहीत, आम्हाला काय माहीत नव्हतं. आम्ही म्हटलं सुरुवातीला आलो, आपण स्वामींच्या पाया पडलो आणि बसलो. मग त्यांनी त्यांची कथा सुरू केली की हे आपले जे आहे समोर, आम्ही त्यांच्या पाया पडायचंच राहिलं आमचं बाबा. आणि ते बोलले की हे आपले स्वामींचे भक्त आहेत, आणि स्वामींनी त्यांना कौल दिला, आणि मग स्वामींनी त्यांना सांगितलं की तू माझी भक्ती निरंतर पुढे चालू ठेव, आणि मग मी माझ्या पादुकेच्याद्वारे तुझ्या घरात येईल, मी दर्शन घेईल, काय 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 त्याची आल्या स्टोरी ती सुरू केली. मला तर मी तुम्हाला खरं सांगतो, मला ती स्टोरी पटलीच नाही. आता काय झालंय ना, प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये पादुका स्वामींच्या आणतंय आणि त्यांना ना तिकडे मठ बनवतंय, आणि मग लोकांना काहीतरी आपला फसवण्याचे धंदे हे सगळीकडे बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. काही काही ठिकाणी जुनी मठ आहेत, मला असं वाटतं आपण तिकडे जावं, तिकडे आपलं सुख दुःख जे काय स्वामींबरोबर आपण बोलतो वगैरे. दादरचं मठ झालं, तर काय असे बरेच मठ आमच्या इथं लोखंडवाल्याला मठ आहे, अशा मठमध्ये आपण जावं. तिकडे कुठेतरी एक समृद्धी, तिकडे एक शांती आपल्याला प्राप्त होते, मिळते, आपल्याला तिकडे बसून एक वेगळीच ऊर्जा एक मिळते. तिकडे मी जातो प्रत्येक वेळेला त्या मठामध्ये. पण जे काय असे मठ आहेत ना जिथे स्वतःहून बोलवलं जातं, मला असं वाटतं तिकडे तुम्ही जाऊ नका. बरेच असे मठ आहे जिकडे लोक स्वतःहून जातात, त्या मठात आपण गेलो पाहिजे. हे जे कुठल्या तरी मठामध्ये बोलवणं येतं ना, त्यांची म्हणजे धंद्याची सुरुवात आहे, आणि ते तुम्हाला तिकडे बोलवतात की बाबा आता आमच्याकडे कस्टमर नाही, कोणतरी यावं आमच्याकडे. एकदा तुम्ही तिकडे गेलात ना किंवा तुम्हाला आहे ना ते बोंदुगिरीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये पाडलं जातं. मग तुम्हाला सांगितलं जातं एक आपण कसं अंधश्रद्धेत अडकतो, आपण भक्तीत स्वामींच्या अडकतो. मग तुम्हाला जर का सांगितलं की बाबा स्वामींनी ह्या गोष्टीला हात लावला आहे, आणि मग ती गोष्ट आमच्या थ्रू स्वामीकडे आली, आणि मग हे झालं ते झालं, आपण पण आपलं मूर्खासारखा आपण विश्वास ठेवतो. आपण चांगल्या हेतूने देतो, पण ते चांगल्या हेतूने ती गोष्ट घेतात का, ते कुठला आपला पैसा आपला कशासाठी वापरतात. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी ना थोडंसं डोकं शांत ठेवून, थोडं आपण जागृत राहून, मला असं वाटतं आपण त्याचा विचार केला पाहिजे, हे खरं असं असू शकतं का. मग त्याच्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा रे आता मी त्यांचे उत्तराधिकारी आहे, आणि त्याच्यामुळे आता ते नाही आहेत, तर मग त्यांचं तिकडे समाधी बांधली, हे ते आम्ही फक्त ऐकतो. मला तर काय घंटा ती स्टोरी कळली नाही, पण मी आपलं ऐकत होतो, आणि खरं मला ते मी तुम्हाला खरं सांगतो, मला त्यात विश्वासच नव्हता. एकच स्वामींचा अक्कलकोटला जे देवस्थान आहे, मला असं वाटतं ते बाळप्पा महाराजांचा असेल किंवा मग चोळप्पा महाराजांच्या इकडचं आपण ते बघतो अक्कलकोटला गेल्याच्या नंतर. तिकडे पण काही गोष्टी होत्या, मी मागच्या एका व्हिडिओ सांगितलं, ते पण मला काही गोष्टी पटलेल्या नाही की स्वामींच्या पावलांचे तिकडे ते चौकोनी रेषा करून ठेवलेत सफेद ह्याच्यामध्ये. बघा कसं आहे, स्वामी तिकडे आले असतील, पण स्वामी त्याच चौकटीमध्ये आले असतील याच्यावर प्रश्नचिन्ह आहे माझा. आणि त्याच्यामुळे भक्ती आपली असावी, पण आपल्या भक्तीचा खेळ कुठेतरी करून द्यायचा नाही, त्याचा फायदा कोण घेत नाही ना याचा पण विचार करणं गरजेचं आहे. आज बरेच तुम्ही पण अनुभव घेतला असेल, पण तुम्ही थोडं कन्फ्यूज असाल, खरंच असं असेल का, म्हणजे तुम्ही जात पण असाल, गेला पण असाल त्या अशा कुठल्या तरी एका घराच्या मठामध्ये, किंवा कोणीतरी असं स्थापन केलं तिकडे काहीतरी आपली स्वामींची पादुका. आता काय झालंय मध्ये काय ट्रेंड सुरू झालाय, स्वामींची पादुका इकडे येणार आहे, कुठून येणार तर अक्कलकोटवरून, आणि कुठल्या तरी अशाच घरातल्या मठामधून ते स्वामींच्या पादुका आणली जाते, आणि मग तिकडे लाखोनी गर्दी होते, लोक दर्शनाला येतात, आणि नंतर कळतं
अरे ही तर अक्कलकोटची पादुका नाहीच आहे. आणि मग त्या कार्यक्रमामध्ये आपण गेल्याच्या नंतर त्या इव्हेंटमध्ये आपल्याला काहीतरी हवन करण्यासाठी म्हणून सांगतात. आणि मग तिकडे आपण काहीतरी हवन करण्यासाठी 5,000 रुपयाचा हवन आहे, आपण 500 मध्ये करून देतो म्हणून आपण काहीतरी मूर्खासारखं तिकडे 500 भरायचे आणि मग तिकडे हवन करायचं. हे सगळ्या गोष्टी जे आहेत ना, मला असं वाटतं हे स्वामी याच्या विरोधात होते. स्वामी स्वतः इथे होते ना जेव्हा या महाराष्ट्रात या भूमीवर, तेव्हा कधीच ते बोलले नाही की बाबा रे मला पूजा. उलट त्यांच्या चरणावर कोण पडलं की त्यांना ते हाकलायचे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वामींचा स्वभाव कसा होता. आणि मला असं वाटतं आज जर का स्वामी असते तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आवडल्या असत्या का, याचा मला असं वाटतं आपण विचार करावा. आणि जे तुम्हाला मूर्ख बनवलं जातं ना की स्वामीच्या पदस्पर्शाने पावन झाले किंवा स्वामींच्या हाताने ही गोष्ट पावन झाली आणि आम्हाला ह्याच्या थ्रू आली त्याच्या थ्रू, ह्या तंतीमध्ये आपण पडू नका. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, स्वामींवर प्रत्येकाची भक्ती आहे, पण त्या भक्तीमध्ये आपण किती गुंतलं पाहिजे हे मला असं वाटतं आपण एकदा स्वतःला विचारावं. आणि ते जे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर आणि सोशल मीडियावर त्या मेसेज येतात ना की 3 लोकांना पाठवा तुम्हाला आनंदाची बातमी कळेल, हे असला फालतू पोस्टला तर भीक घालू नका. मी तुम्हाला आत्ता सांगतो, त्यापेक्षा आपला हा व्हिडिओ जो आहे ना हा 2-3 लोकांपर्यंत पोहोचवा. ह्या आपल्या व्हिडिओने किमान आपले स्वामी भक्त जागे तरी होतील. आता मी तिकडे गेलो होतो ना त्या घरामध्ये, मठामध्ये, की तिकडे मला स्वामींनी ह्यासाठी कदाचित बोलवलं असेल की कुणाल हे सगळं बाहेर काढ, हे काय धंदे लावलेत ना माझ्या नावाखाली हे सगळं बाहेर काढ, म्हणून मला असं वाटतं स्वामींनी मला तिकडे बोलवलं असावं. बरेच जण काय कसं असतं ना, श्रद्धा असता इतर सगळ्या गोष्टी असतात म्हणून बोलत नाही, पण मी जिथे रोकटोक तिकडे रोकटोक बोलतो. आणि जे पटत नाही तिकडे मला असं वाटतं आपण बोललं पण पाहिजे. आपण शांत बसून आपले खिसे खाली करता कामा नये, या मताचा मी आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, परवाची मी ही स्टोरी नाही सांगत आहे, शपथ, स्वामींची शपथ मी खरं सांगतो. ही गोष्ट मी परवा घरामध्ये झोपलो असताना मी स्वामींचे एक पॉडकास्ट बघत होतो आणि पॉडकास्ट बघून मी झोपलो. एका तासाभरात मला जाग आली. तर मला आहे ना 2 चादरी आमच्या इथे खाली पडल्या होत्या. माझा लहान मुलगा खेळता आणि 2 चादरी खाली पडल्या. रात्री घरात अंधार होता आणि त्याच्यामुळे मला काय दिसलं नाही. मी उठलो, तसं बघितलं त्या 2 चादरीचा आकार ना, स्वामी बसतात ना, स्वामींचा तो ब्लॅकआउटमध्ये फोटो असतो ना, तसा सेम स्वामींचा तो आकार मला दिसला. मी तुम्हाला मस्करी नाही करते, मी स्वामीं शपथ खरं सांगतो तुम्हाला, मला तो स्वामींचा अनुभव आला. मी काय केलं माहिती, 1 मिनिट जवळजवळ त्या चादरीकडे बघत होतो. मला ती माहीत नव्हती चादर होती काय होती. मग त्याच्यानंतर मी पुढे जाऊन तो बघायचा प्रयत्न केला नक्की काय येते. तर तिकडे मला त्या 2 चादरी दिसल्या. मी तुम्हाला त्या चादरी दाखवतो. 1 मिनिट मला वेळ द्या. माफ करा, आलो. हा बघा, ही एक ती चादर होती आणि ही एक ती चादर होती. ह्या 2 चादरी अशा पडल्या होत्या इथून आणि मला त्यात स्वामींचं रूप दिसत होतं. मी तुम्हाला खरं सांगतो, स्वामींचा अनुभव जर का आपल्याला यायचा असेल ना, आपल्या नशिबात असेल ना, तेव्हा माझ्या आईला पण सगळं सांगितलं, बायकोला सगळं सांगितलं. मला वाटलं हसतील हे लोक, पण माझी आई काय बोलली की नाही, ज्यांना स्वामी दिसायचं त्यांना बरोबर दिसतो. आणि मला असं वाटतं मित्रांनो, ही गोष्ट असते, प्रत्येकाला स्वामी कधी अनुभवायला मिळतील हे कधी स्वामी सांगणार नाही, तुम्हाला ते दर्शन देणार. आणि त्यांचं ते वाक्य जे आहे ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, मला असं वाटतं हे आपण आपल्या स्मरणामध्ये ठेवावं. आणि कुठल्याही फालतू या सगळ्या बोलतात ना चुकीच्या गोष्टीला स्वामी करून जे आपल्या समोर मांडण्यात येतं आणि जे आपल्या डोक्यात टाकण्यात येतं ना, त्याला बळी पडू नका. हेच मला तुम्हाला सांगायचं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुर्तास थांबतो. श्री स्वामी समर्थ.